कर गुरु विश्वंभर. करंज नगरी, करंज ऋषींनी वसवलेली. इसवी सन 1300 मध्ये या नगरात माधव आणि अंबा काळे हे एक संस्कारी ब्राह्मण जोडपं राहत होतं. अनेक वर्ष जप तप करूनही निपुत्रिक, म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी शनी प्रदोष व्रत केलं आणि परिणामी एक तेजस्वी बालक जन्माला आलं. जन्मापासूनच तो बालक फक्त ओंकार म्हणायचा, म्हणून सर्वांना आश्चर्य वाटायचं. पुढं बालकानं दिलेल्या खुणेनं त्याचा व्रतबंध करण्यात आला आणि काय आश्चर्य, बाळ वेदऋचा म्हणू लागलं आणि बाळ आई वडिलांच्या आज्ञेनं देशाटन करण्यासाठी काशीला गेलं. वाराणसीत आल्यावर त्यांनी कृष्ण सरस्वतींकडून संन्यास दीक्षा घेतली आणि गुरूंच्या कृपाप्रसादानं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या नावानं दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणून प्रसिद्धी झाले. याच नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान म्हणून आज कारंजा नगरीचा सर्वदूर लौकिक आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कारंजा वाशिम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं जन्मस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण. दररोज मंदिराचा दिनक्रम हा परमपूजनीय श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी आखून दिलेल्या संहितेप्रमाणे आज तागायत अव्याहत सुरू आहे. पहाटे 5 वाजता काकड आरतीनं महाराजांना उठवल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून रुद्राभिषेकाला सुरुवात होते. भक्तांना त्यांच्या वैयक्तिक पूजा अर्चना पारायणं करता यावीत यासाठी मंदिर न्यासानं एक प्रशस्त हॉल मंदिर परिसरातच बांधलाय. ठीक 12 वाजता महाराजांची आरती होते. हजारोंच्या संख्येनं उपस्थित भाविक यात तल्लीन होत सहभागी होतात. आरतीनंतर सर्व भक्तांवर शंखोदकाचं प्रोक्षण केलं जातं आणि नंतर तीर्थ आणि उपस्थित सर्व भक्तांना श्रींचा प्रसाद वितरित करण्यात येतो. दुमजली अत्याधुनिक 2 प्रशस्त सभागृहांमध्ये श्रींचे हजारो भक्त एकाच वेळी पवित्र वातावरणात प्रसाद घेतात. भक्तांच्या सोयीकरता मंदिर न्यासानं इथं 3 मोठे भक्तनिवास बांधले आहेत. येणारी पिढी सुसंस्कारित व्हावी म्हणून मंदिर न्यासाच्या वतीनं इथं एक वेधशाळा देखील चालवली जाते. सद्यस्थितीत केवळ यजुर्वेदी संहिता शिकवली जात असून भविष्यात 4ही वेदांच्या संहिता शिकवण्याचा मंदिर न्यासाचा मानस आहे. मंदिराच्या शेजारी नरहरीची भिंत हे देखील भक्तांच्या आकर्षणाचं केंद्र होत आहे. श्री नृसिंह स्वामी महाराजांनी दक्षिण गमनापूर्वी आपल्या आईला दिलेल्या वचनानुरूप या भिंतीवर गंध शिंपडल्यानंतर तुला माझं दर्शन होईल असा वर दिला होता. त्या इतिहासाची साक्ष म्हणून गुढे परिवाराच्या वतीनं आजही हा परिसर सुरक्षित ठेवण्यात आला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रजपात निरंतर ओतप्रोत तल्लीन होत आज हजारो भाविक भक्त या दत्तात्रेयांच्या क्षेत्रात येतात आणि भक्तिरसात न्हाऊन निघतात.
परतीला जाताना पाय जड होतात. अंतःकरण भरून येतं. साश्रू नयनांनी स्वामींची मूर्ती डोळ्यात साठवून प्रत्येक भाविक या करंज क्षेत्राचा महिमा मनामनात साठवून पुन्हा येण्याच्या आशेनं मार्गस्थ होतो. श्री गुरूंचा हा महिमा या करंज नगरीतून आज सर्वदूर पोचतोय आणि तो असाच निरंतर वाढत राहील यात शंकाच नाही.